प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट विजय दानबा राऊत यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आलंय। या अगोदर ॲडव्होकेट विजय राऊत यांनी जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देखील उत्कृष्टपणे पार पाडली होती। प्रहार जनशक्ती पक्षाचे काम त्यांनी जिल्हाभरात चांगल्या पद्धतीने वाढवलं, पण त्यांच्या राजीनाम्याने अनेक कार्यकर्ते तथा काही पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाल्याने जिल्ह्यात गळती लागण्याचे चिन्हे दिसू लागली आहे। मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कळमनुरी शिवसेना तालुका प्रमुख सखाराम उबाळे यांनी भेट घेतली आहे। यावेळी शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे, कळमनुरी विधानसभा संपर्क प्रमुख महेश लाड, संतोष टारफे, डी.के. दुर्गे, जी.डी. मुळे यांची उपस्थिती होती। कळमनुरी शिवसेना तालुका प्रमुख सखाराम उबाळे यांच्यावर पक्षश्रेष्ठीकडून मोठी जिम्मेदारी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात हिंगोली पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी आणि अंमलदार यांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला। या अगोदरही पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरित्या कामगिरी बजावणाऱ्या ठाणे अंमलदारांचा त्यांनी गौरव केला होता। अनेक खेड्यातील विद्यार्थ्यांना बस भेटत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्याकडे धाव घेतली। लागलीच तात्काळ आमदार संतोष बांगर यांनी आगार प्रमुखांची भेट घेत विद्यार्थ्यांना होणारा त्रास तात्काळ दूर केलाय। आगार प्रमुखांची भेट घेत विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून देण्यास सांगितले। विद्यार्थ्यांनीही यावेळी समाधान व्यक्त केले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालय सहाय्यक आणि राज्य कर सहाय्यक पदी निवड झालेल्या पिंपळगाव कुटे येथील राजकुमार नारायणराव कुटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या राजकुमार कुटे यांनी आपली संघर्ष गाथा सांगितली। त्यानंतर वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनीही त्यांच्या कार्यालयात सत्कार केलाय। माजी मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस चिटणीस हरिभाऊ शेळके यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची राजगृह मुंबई या निवासस्थानी भेट घेऊन इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याबाबत सखोल चर्चा केली। आमदार आपल्या दारी या उपक्रमाला वसमतमध्ये सुरुवात करण्यात आली आहे। मागील 2 दिवसापासून वाढवायचं प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येकाशी संवाद साधर अडीअडचणी सोडवल्या जात आहे। वसमत बहिर्जी नगर वार्ड क्रमांक 12 येथून आमदार आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी विद्यानगर आणि बहिर्जी नगर येथील नागरिकांची भेट घेतली। मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक हे परभणी येथे वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकाच्या प्रयोगाप्रसंगी आले होते। दरम्यान हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ येथील संदीप पाठक फॅन्स क्लबचे महेश खुळखुळे यांनी मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांची भेट घेतली आहे। दरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली। महाराष्ट्र शासनाने कंत्राटी भरतीचा काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दिनांक 4 रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा आजचा 4था दिवस असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत शनिवारी आज पाठिंबा दिला। 14 ऑक्टोबरच्या सभेसाठी पूर्वनियोजन बैठक आज दिनांक 7 रोजी वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याने घेण्यात आली। सकल मराठा समाज बांधवांनी यावेळी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। दरम्यान येत्या 14 तारखेला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने समाज बांधव जाणार असून वसमत शहरातून 300च्या वर गाड्यांचा ताफा जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। त्याचबरोबर तालुक्यातल्या प्रत्येक गावागावातून मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी येथे जाणार असल्याचं सुद्धा बैठकीदरम्यान सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.